राकट दणकट आणि अखंड मराठ मुलकाचा पहारेकरी सह्याद्रीच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या रूपानं महाराष्ट्राला स्वाभिमान, पराक्रम आणि गडकोटांचं वैभव दिलं। याच सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या कात्रजच्या भूमिपुत्रांना मिळालेलं वैभव म्हणजे कात्रजचा घाट। शिवपराक्रमाच्या महाकाव्यात अजरामर झालेली आणि गनिमी काव्याचा रोमांच भरलेली कोणती गाथा या कात्रज घाटाच्या कडे कपार्यातून उमटते। इकडे स्वराज्यावर चालून आलेल्या आदिलशाहीच्या अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि तिकडे अवघ्या हिंदुस्थानावर शिवरायांची दहशत बसली। भगव्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या यवनांचे आणि मुघलशाहीचे धाबे दणाणले। अशा वेळी औरंगजेबाने शिवरायांचा अश्वमेध रोखायला स्वतःच्या मामाला म्हणजे शाहिस्ते खानाला दक्षिणेच्या स्वारीवर धाडले। 1.25 लाखाची फौज, हत्ती आणि तोफखाना घेऊन खान सुपे, बारामती, इंदापूर, शिरवळसह अवघा मराठ मुलूक बेचिराख करत पुण्यात आला। क्रूरतेची कोणतीही सीमा न ठेवता देवळातले देव आणि बाया बापड्या यवनांनी बाटवल्या। हाहाकार माजला। शिवरायांचे बालपण ज्या लाल महालात गेले तिथेच खानानं तळ ठोकून सरळ सरळ काळजावरच घाव घातला। रयतेचे रक्त पिऊन पुण्यनगरीला अजगरासारखा विळखा घालून सुस्त पडलेल्या शाहिस्ते खानाला धडा शिकवणं आता गरजेचं झालं होतं। तलवारीच्या पातींना आणि भाल्याच्या टोकांना धार लावून तानाजी आणि येसाजी फक्त आज्ञा मिळण्याची वाट बघत होते, पण महाराजांच्या डोक्यात मात्र वेगळाच धाडसी डाव घोळत होता। राजांचे हेर खानाच्या गोटात फिरू लागले। खानाची खडानखडा माहिती राजांकडे येऊ लागली आणि इकडे राजगडावर खलबत सुरू झाली। मोहीम आकार घेऊ लागली। योजनेचा मुहूर्त ठरला। निर्णय तसा धाडसीच, पण ठरलं। 5 एप्रिल 1663 चैत्र शुद्ध अष्टमी रमजानच्या 6व्या रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी 1.25 लाखाच्या फौजेत फक्त निवडक 200 मावळे घेऊन शिवबा स्वतः जाणार आणि खानाला कापणार। महाराज स्वतः जाणार म्हणून सर्व मंडळी अस्वस्थ झाली, पण महाराज मात्र निश्चिंत होते। लाल महाल, कसबा गणपती आणि जोगेश्वरी मातेच्या अंगणात जिथे खेळले बागडले तिथली खडानखडा माहिती फक्त शिवबाला ठाऊक। पहारेकरी म्हणून मावळे सैन्यात पेरून ठेवले आणि दुसऱ्या प्रहरी बदलीचे पहारेकरी म्हणून महाराज अजगराच्या विळख्यात शिरले। अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले वाघाचं काळीज असलेले मराठे साक्षात मृत्यूला चकवा देण्यासाठी त्याच्याच गोटात शिरले। उपवास आणि श्रमानं मुघल सैन्य झोपी गेलं होतं आणि खान महालात सुस्त पडलेला। जयसिंगरावाच्या छावणीच्या बाजाराजवळून आणि पहारे जागे होऊ नयेत म्हणून मुख्य दरवाजाने आत न जाता महालाची भिंत फोडून पुढे 3 जण, मध्ये स्वतः महाराज आणि मागे 10 जण असे महालात शिरले। मुत्पाक खान्यातून पुढे जात असताना जनान खाना लागला। अचानक प्रकट झालेले मराठे बघून बायकांचा एकच गोंधळ उडाला। आवाजानं जागे झालेले पहारेकरी अंगावर आले आणि कापले गेले। अंधारात आणि गोंधळात शाहिस्ते खान समजून मावळ्यांनी त्याचा पोरगा छाटला आणि शिर हातात घेऊन खान मारला म्हणून एकच गलका केला, खात झाला मराठे आ गए, खाविन मारे गए असं म्हणत एकच आक्रोश उठला। महाराजांनी मात्र तरुण पोराचं शिर बघून हा तर खान नव्हे हे लक्षात येताच खानाचा शोध सुरू केला। काही अंतरावरच बायकांच्या आड थरथर कापत असलेला खान महाराजांच्या नजरेला पडला। लाखाच्या फौजेतून अगदी समोर प्रकटलेला मृत्यू पाहून त्याचा अवसान गळाला। त्याला कळून चुकलं, आता आपलं काही खरं नाही। खान आपला प्राण वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं पळत गेला आणि खिडकीमधून उडी मारणार इतक्यात महाराजांचा एक जोरदार वार खानावर झाला। या वारात खानाची बोट तुटली। खान वाचला पण फुटका झाला आणि कसा बसा आपला जीव वाचवून तो तिथून निसटला। एकीकडे मावळ्यांनी स्वतःच हल्ला झाला असा गोंधळ घालून अजूनच कालवा उठून ज्या वेगानं शिवबा आत आले त्याच वेगानं महालाच्या बाहेरही पडले। नदी किनाऱ्यावर तयार असलेली घोडी घेऊन गटागटानं मावळे आणि महाराज दौडत निघाले। राजगडाकडून आलेले मराठे तिकडेच जाणार या हिशोबात गांगरून जागे झालेले यवनी सैन्य मशालींच्या मागे पळू लागले।
आणि कात्रजच्या खिंडीत येऊन ठरले. समोर बघतात तर काय, शिंगाला मशाली बांधलेले बैल. अरे मग शिवा आणि त्याचे मावळे गेले कुठे? एकाच रात्रीत एकाच प्रहरात शिवबा खानाला दोनदा पाणी पाजून कात्रजचा घाट दाखवून सिंहगडावर सुखरूप पोहोचले सुद्धा होते. शिवा म्हणजे साक्षात मृत्यू, सावली सारखा कुठूनही येतो आणि कुठूनही जातो. खान तर दक्षिण सोडून पळालाच, पण औरंगजेबाला सुद्धा जागेपणी आणि स्वप्नातही शिवाजी महाराजच दिसू लागले. शिवरायांची अजोड बुद्धिमत्ता आणि शाहिस्ते खानाच्या पराभवाची हीच गाथा कात्रजचा घाट दाखवला म्हणून इतिहासात अजरामर झाली. शिवाजी महाराजांना सुखरूप सिंहगडावर पोहोचवण्यास मदत झालेल्या याच कात्रजच्या घाटात आपल्या जाज्वल्य इतिहासाची सोनेरी पानं जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करणारे शिवप्रताप स्मारक उभे राहावे. डोईजवळ डौलानं भगवा फडकत सह्याद्रीच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा भव्य पुतळा उभा राहावा, हीच या ऐतिहासिक भूमीत राहणाऱ्या प्रत्येक भूमिपुत्राची इच्छा आहे. कात्रजचा घाट म्हणजे सह्याद्रीला काटकोनात फुटलेल्या फाट्यांपैकी भुलेश्वर डोंगर रांगांमध्ये असलेली पुण्याची दक्षिण सीमा. शहराच्या दक्षिण प्रवेशद्वारावर कात्रज डोंगर रांगेमध्ये 2250 एकर क्षेत्राला नजर लागावं इतकं देखणं निसर्ग रूप लाभलंय. विपुल वनसंपदेच्या हिरवाईनं नटलेला डोंगर, डांबरी रस्त्याचा घाटमार्ग, गवताचा पसरलेला हिरवा शालू, खळखळणारे ओढे, सांडवे भरून वाहणारा पाझर तलाव, उंचावरून पाणी पडताना दिसणारा धबधबा आणि पक्ष्यांचा किलबिलाट, असे हे मनमोहक सौंदर्य आणि ऐतिहासिक कात्रजचा जुना बोगदा. आंबील ढगमाथा, डोंगर उतारावरून वाहणारे झरे, गुजर निंबाळकरवाडी आणि भिलारेवाडी इथले पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असताना अतिशय विलोभनीय असं दृश्य घाटातून दिसतं. तसंच घाट रस्त्यालगत एका ठिकाणी उंच धबधबा लक्ष वेधून. सकाळच्या वेळी धुक्यामुळे हे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. जंगली वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांच्या विविधतेने नटलेल्या या सह्याद्रीच्या डोंगरात बिबट्या, कोल्हे, लांडगे, तरस, रानडुकरं, माकडं, मुंगूस, रानमांजर, रानगवे, मोर आणि विविध पक्षी वास्तव्याला आहेत. इथेच संरक्षित वनक्षेत्र करून जंगल सफारी आणि पर्यटनाचं उत्तम केंद्र होण्यास वाव आहे. 2 उंच टेकड्यांवरून कोसळणारे 2 धबधबे उंच रिंगच्या माध्यमातून एकत्र करून कोसळणारं पाणी जवळून पाहण्याचा रोमांच फक्त इथेच अनुभवायला मिळतो. निसर्गाला धक्का लागू न देता घाटाचं सौंदर्य दाखवणारे पायवाट असतात. इतिहासकालीन वास्तुशास्त्र वापरून उपहारगृह आणि पर्यटक सोयी बनवून पर्यटन स्थळ विकसित केले जाऊ शकते. ट्रेक प्रेमींसाठी कात्रज घाट ते सिंहगड किल्ला आणि कात्रज घाट ते बोगदेव घाट हा डोंगर माथ्यावरचा ट्रेक अजून विकसित करून साहसी ट्रेकिंग चालू केले जाऊ शकते. राजीव गांधी प्राणी संग्रहालय, इस्कॉन टेम्पल, स्वामीनारायण मंदिर, जैन मंदिर ही कात्रज भागात 4 कोपऱ्यांवर असलेली पर्यटन स्थळं असल्यानं कात्रज घाट स्मारक आणि पर्यटन स्थळ विकसित झालं तर राज्यात मोठं पर्यटन क्षेत्र म्हणून पुण्याचा हा दक्षिण भाग ओळखला जाईल आणि हजारो हातांना रोजगार मिळेल यात शंका नाही. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य पदस्पर्शानं पावन होऊनही दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक कात्रज भूमीला ओळख मिळेल आणि विकासाच्या वाटेवर या कात्रज भूला न्याय मिळेल. माणूस म्हणून जन्माला येऊन ज्यांनी देवपण मिळवलं, 350 वर्षानंतर सुद्धा ज्यांना हरवणं स्वराज्याच्या हितशत्रूंना जमलं नाही, ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज. महाराजांनी महाराष्ट्राला स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं, स्वाभिमानाचं देणं दिलं. आदर्श न्याय व्यवस्था आणि शासन दिलं. रयत डोळ्यासमोर ठेवून शेतसारे आणि कर बदलले.
असाधारण दूरदृष्टीतून भारतीय नौदलाचा पाया रचला. अजोड असे हेर खाते तयार केले. गनिमी काव्याचे युद्धतंत्र दिले. मुत्सद्देगिरीची अजोड उदाहरणं आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेनं जगासमोर उदाहरण म्हणून ठेवली. जिजाऊ आणि शहाजी राजांच्या पोटी जन्मलेल्या या मराठा शूरवीरानं 12 बलुतेदारांना सोबत घेत गुलामगिरीच्या बेड्या तोडत रयतेचं राज्य उभं केलं. जगातील पहिला असा राजा ज्याच्या दरबारात स्त्री कायम सन्मानानं उभी राहिली आणि रयत स्वतः पिकवलेलं स्वतः स्वाभिमानानं खाऊ. रयतेच्या देठाला हात लावणं हे पाप होतं आणि बाया बापड्यांकडे नजर टाकणं म्हणजे मृत्यूला कवटाळणं होतं. रयतेचा हा जाणता राजा प्रत्येकानं आपल्या समजुतीनं समजून घेतला, उमजून घेतला. कुणी डोक्यात ठेवला, कुणी डोक्यावर घेतला, तर कुणी फक्त छाताडावर मिरवलं. पुढाऱ्यांनी नावापुरता निवडणुकीसाठी घोषणेत वापरला, तर कुणी आदर्श मानून जे समाजासाठी करता येईल ते सर्वस्व पणाला लावून मनामध्ये जिवंत ठेवलं. मनापासून महाराज समजून घेतलेल्या प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात आज एक खदखद आहे की आभाळापेक्षा उंच कर्तृत्व आणि भूतोन भविष्य इतिहास घडवलेल्या या सर्वकालीन राजाचं एकही भव्य दिव्य स्मारक सह्याद्रीच्या कडे कपारीवर नसावं. निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात भव्य स्मारकाचे नारळ वाहून स्वप्न तमाम महाराष्ट्रीयांना दाखवलं गेलं आणि भावनांशी खेळ खेळला गेला. पुढे स्मारकाची एकही वीट रचली गेली नाही की चर्चाही नाही. समुद्र किनारीच मालवण या ठिकाणी एक पुतळा उभा केला गेला जो फक्त 8 महिन्यात छिन्न विच्छिन्न बघण्याची दुर्दैवी वेळ शिवप्रेमींवर आली. ज्या राजाच्या स्वराज्यात रयतेच्या देठाला सुद्धा हात लावायची परवानगी नव्हती त्याच राजाचं नाव घेऊन जनतेला सरळ सरळ फसवलं गेलं आणि त्याच राजाच्या पुतळ्यात टक्केवारीनं भ्रष्टाचार केला गेला आणि आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलंय. आता आम्हाला समुद्रात स्मारक नको, तर ज्या सह्याद्रीच्या राकट दणकट साथीनं महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्याच सह्याद्रीत महाराजांची भव्य दिव्य शिवप्रताप गाथा उभी राहावी ही शिवप्रेमींची इच्छा आणि स्वप्न आहे. शाहिस्ते खानाची फजिती करत महाराजांनी खानाला आणि मुघलशाहीला कात्रजचा घाट दाखवला. त्या कात्रजमध्ये 2250 एकर गर्द हिरवाईनं आणि वन्यजीवांनी नटलेला सह्याद्रीचा डोंगर आहे ज्यावर शिवप्रताप गाथेची काही सोनेरी पानं निसर्गाच्या सान्निध्यात राहून दाखवली जाऊ शकतात. महाराजांचे चरित्र म्हणजे महान गुणांचा खजिना आहे. या खजिन्यामधील काही अनमोल रत्न जे आत्ताच्या काळाला खूप काही शिकवून जातील आणि पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील. आज महाराष्ट्रात रोज महिलांची अब्रू लुटली जाते, पण परस्त्रीला माते समान मानणाऱ्या महाराजांच्या काळात सरळ चौरंग करण्याची शिक्षा होती हे आपण रांझाच्या पाटलाला दिलेल्या शिक्षेतून दाखवतो. ज्याच्याकडे ताकद आहे तो बळाचा वापर करून गोरगरिबांचं शोषण करू शकणार नाही आणि अत्याचार होणार नाही हा महाराजांचा महान विचार या कठोर शिक्षेतून दिसतो. फक्त राज्य उभे करून चालणार नाही तर सुशासन व्हावे म्हणून महाराजांनी नेमके हिरे शोधून अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं. एकमेकांवर अंकुश ठेवत रयतेला आपलीशी वाटेल अशी राज्य व्यवस्था स्थापन करण्यात शिवबा यशस्वी झालेच, परंतु शेकडो वर्षांनी सुद्धा मागे वळून बघता ही शासन पद्धती योग्य होती हेच दिसून येतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अजोड बुद्धिमत्ता, प्रसंगावधान आणि चातुर्य यांचा संगम. ताकदीने शरण येत नाही म्हणून औरंगजेबानं कपटानं आग्र्यामध्ये महाराजांना नजरकैदी म्हणून ठेवलं. ज्या मुघल सम्राटानं सत्तेसाठी स्वतःच्या बापाला विष देऊन मारलं तो लाखो स्वाभिमानी मराठी रयतेच्या धन्याला कसंही सलामत सोडेल. औरंगजेबाची कैद म्हणजे साक्षात मृत्यू, परंतु दीर्घ काळाची योजना आखून बिनचूक यशस्वी करणे फक्त शिवबांनीच जाणावे. मिठाई वाटता वाटता औरंगजेबाच्या हातावर तुरी देत महाराजांनी त्याच मिठाईच्या पेटाऱ्यातून पोबारा केला आणि चातुर्याचा नवा अध्याय केला. जमिनीबरोबर समुद्रावर जो राज्य करतो तो खरा शासक ही शहाजी राजांची शिकवण लक्षात ठेवत छत्रपतींनी कान्होजी आंग्रेंना सोबत घेत आरमाराचा पाया भरला. भारतीय नौदलाची खऱ्या अर्थानं ही पायाभरणी होती. अफाट आणि विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेल्या स्वराज्याच्या किनारपट्ट्या सुरक्षित राहतील तरच खऱ्या अर्थानं अखंड भूभाग सुरक्षित राहील ही महाराजांची दूरदृष्टी. अजिंक्य राहिला तर जंजिरा जिंकण्यासाठी जिंजींना जेरीस आणण्याचं काम थोरल्या आणि धाकट्या छत्रपतींनी याच आरमाराच्या जोरावर केलं. अजोड सहसाच्या ज्या घटनेचा साक्षीदार कात्रजचा घाट आहे
की शाहिस्ते खानाची फजिती याच घाटावर दाखवून आपण महाराजांचा इतिहास दिमाखात झळकवू शकतो. आज महाराज असते तर हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारला जातो. खरंच महाराज आज असते तर त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्ताचे पाठ वाहून बलिदान देऊन जे स्वाभिमानी स्वराज्य उभे केले त्याची बिकट अवस्था बघून त्यांना काय वाटले असते. भविष्याचा विचार न करता पुढाऱ्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला पाहून काय वाटलं असतं. याच तरुण पिढीला वळण लागण्यासाठी या शिवप्रताप गाथेमध्ये आपण शिवकाळात ज्या पद्धतीनं लाठी काठी आणि दांडपट्टा प्रशिक्षण दिलं जात होतं त्या पद्धतीनं व्यायामशाळा उभारू. याच तरुणांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे ही शिवप्रताप गाथा असेल. नाईट जंगल सफारी, शिवकालीन खानावळी आणि शिवकालीन पदार्थ, पेहराव आणि जीवन जगण्याच्या शैली, साहसी ट्रेक प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देऊन आपण मोठं पर्यटन स्थळ विकसित करू शकतो. विचार करा, हजारो लोकांना वेगवेगळ्या कौशल्याचं काम या प्रकल्पातून मिळू शकतं. टुरिस्ट गाईड, वाहन चालक, सुरक्षा रक्षक, आचारी, सहाय्यक, मेंटेनन्स, विविध पर्यटक सेवा पुरवणारे लोक यातून मोठा रोजगार मिळून सामान्य लोकांच्या आयुष्यात सुद्धा मोठा बदल घडू शकतो. छत्रपती शिवरायांचा विचार जर सामान्य जनतेच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकत असेल तर तो अशा शिवप्रताप गाथेसारख्या प्रकल्पातूनच घडू शकतो. कात्रज ऐतिहासिक वारसा लाभलेलं पुण्याचे दक्षिण प्रवेशद्वार. शत्रूला कात्रजचा घाट दाखवत शिवरायांना सिंहगडावर सुखरूप पोहोचवण्यात मोलाचे योगदान देणारं गाव. सातारा, सोलापूर आणि मुंबईला पुण्यासोबत जोडणाऱ्या आणि शून्य नियोजन असलेल्या कात्रज चौकामुळे मात्र ते असुरक्षित आणि कुप्रसिद्ध झाले. शेकडो मृत्यू, हजारो अपंग आणि रोज होणारे अपघात यामुळे या चौकातील प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागतो. हक्कांसाठी कायम लढणाऱ्या कात्रज विकास आघाडीच्या 3 वर्षांच्या संघर्षानंतर कात्रजकरांना आता एक उड्डाण पूल मिळतोय, परंतु तोही चुकीचाच. म्हणजे बघा, आत्ता होतोय त्या उड्डाण पुलाने नवले ब्रिजकडून कोंढवाकडे जाणारी वाहतूक फक्त कात्रज चौकातून उचलून पुढच्या एकता चौकात सोडली. पुढे जाऊन माऊली नगर, गोकुळ नगर, सुखसागर नगर या भागातील 35 गल्ल्यांमध्ये राहणाऱ्या जनतेचा विचारच प्रशासनानं केला नाही हे लक्षात येतं. डिव्हायडरमुळे आपल्या गल्लीच्या रस्त्याला येण्यासाठी सतत वळसे घालत खो खो खेळायचा का? 20 पेक्षा जास्त शाळा असलेल्या या रस्त्यावर विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी आणि वयोवृद्ध नागरिकांनी जीव धोक्यात घालून रस्ता क्रॉस करायचा का? थोडक्यात काय तर जुने पुणे विद्यापीठ उड्डाण पुलासारखे अपुरे नियोजन पुन्हा एकदा कात्रज कोंढवा रोडच्या जनतेच्या वाट्याला असुविधाच घेऊन येणार. नवीन होणाऱ्या पुलावरील वाहने भरधाव वेगाने माऊली नगर येथे उतरणार आणि तिथून पुढे रस्त्याची रुंदी लहान असल्यामुळे जीवाला धोका तर होणारच आणि ट्रॅफिक कमी होईल याची शाश्वती देखील नाहीच. कात्रज विकास आघाडीच्या मागणीप्रमाणे जर गोकुळ नगरपर्यंत उड्डाण पूल वाढवला तरच भविष्यात निर्माण होणारी ही समस्या नक्कीच सुटू शकते. दुसरं पाहायचं झालं तर सातारा रोड. कात्रज डेअरीपासून मांगडेवाडीपर्यंत ग्रेड सेपरेटर बनवला तर सातारा व पुणे शहराकडे जाणारी सर्व वाहतूक खालून जाईल आणि कात्रज भागातील संतोषनगर, अंजनीनगर, दत्तनगर, गुजरवाडी, निंबाळकरवाडी, मांगडेवाडी येथे राहणाऱ्या जनतेला तसेच देहू रोड, नवले ब्रिज व कोंढवाकडे जाणाऱ्या वाहनांना साताराकडे व पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी लागणार नाही व रस्ता सोयीचा होईल. जवळपास 64 मीटर जागा उपलब्ध असल्यामुळे सातारा रोडला एकत्रित मेट्रो आणि BRT विकास आराखडा सहज शक्य आहे. स्वारगेटकडून कात्रज बस स्टॉप पर्यंत भुयारी मेट्रो आणि भुयारी मेट्रो स्टेशन हा सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो. कात्रज बस स्टॉप जवळ उपलब्ध असलेल्या जागेतून मेट्रो स्टेशनसाठी सोयीचे दळणवळण शक्य आहे, परंतु प्रशासन मनावर का घेत नाही हा प्रश्न कायम आहे. बसची वाट पाहत बसणाऱ्या नागरिकांना व्यवस्थित सुविधायुक्त बस स्टॉप मिळू शकतो, ज्यामध्ये बैठक व्यवस्था, चार्जिंग पॉइंट, डिजिटल सूचना फलक अर्थात LED स्क्रीन,
आणि अशा अनेक सुविधा आपण नागरिकांना देऊ शकतो, जो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. ट्रॅफिक मुक्त, सुरक्षित, स्वच्छ आणि सुंदर कात्रज आपण नक्कीच घडवू शकतो. कात्रज विकास आघाडी पाठीशी, इमान कात्रजच्या मातीशी. तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कात्रजच्या विकासात ट्रॅफिक नंतर सर्वात मोठी समस्या असेल तर ती आहे विजेचा लपंडाव. 3 मोठ्या शहरांना जोडणारी दक्षिण वेस गावातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग या जमेच्या बाजू असताना देखील उद्योग वाढत नाहीत. 4500च्या वर असणारे लघु आणि कुटीर उद्योग व कारखाने अडचणीत असण्याचे किंवा बंद पडण्याचे कारण म्हणजे कधीही गायब होणारी अपुरी वीज. आधीच सरकारी शाळेची चांगली सुविधा कमी, त्यात विजेचा कायमचा लपंडाव. मग कात्रजच्या होतकरू विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा तरी कसा? दाट लोकसंख्या असलेल्या या भागात विजेअभावी रहिवाशांचे काय हाल होत असतील याचा विचारच न केलेला बरा. अतिआवश्यक सेवा तरी कशा चालू राहणार? कात्रजकरांच्या हक्काची 50 एकर जागा उपलब्ध असताना त्यावर कात्रज भागाला पुरेशी वीज मिळावी यासाठी पॉवर सबस्टेशन होऊ शकते आणि कात्रज विकास आघाडी सातत्याने प्रशासनासोबत यासाठी लढतीये. परंतु अंधार पांघरून झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला कात्रजकरांची एवढी मोठी समस्या दिसतच नाहीये. कदाचित गायब होत असलेल्या विजेमुळे कात्रज पुण्यात आहे हेच यांना दिसत नाहीये. पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन कात्रजला 25 वर्ष झाली, परंतु आजही मिळणारी वागणूक ही ग्रामीण भागासारखीच आहे. यामुळे कात्रज विकास आघाडी स्वतःच कात्रजचा विकास आराखडा बनवतीये. हक्काच्या जागेत हक्काचे पॉवर सबस्टेशन झाल्यावरच आपला विजेचा लपंडाव बंद होऊन आपल्या भविष्यावरचा अंधार दूर होऊन उजेड पडेल. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर कात्रज भागाने सगळ्यात जास्त काय गमावलं असेल तर ते आहे निरागस बालपणातले निरागस खेळ आणि युवकांचे मैदानी खेळ. 25 वर्ष महापालिकेचा भाग होऊनही कात्रजचा विकास आराखडाच बनला नाही. वेगानं भरमसाठ वाढत चाललेल्या अनियोजित शहरीकरणात मुलांना खेळायला जागाच शिल्लक ठेवली गेली नाही. चल्लस, पत्ते, लगोर, विटीदांडू, लपंडाव, अबादुबी, गोट्या कंचे, भोवरा, शिवाजी म्हणतो, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट खेळतानाच्या किंकाळ्या, गोंधळ आणि आवाज इमारतींच्या भिंतीमध्ये आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये कैद झाले. मोकळ्या मैदानात स्वच्छंद बागडणारी पिढी नेटच्या एवढ्याशा जागेत बंदिस्त झालीये. सुदृढ पिढी घडवण्यासाठी योग्य आहार आणि शिक्षणासोबत गरजेचे आहे ते म्हणजे शारीरिक व्यायाम आणि खेळ. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मनावर घेत नसतील तरी कात्रज विकास आघाडी कात्रजच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे. सरकारला आराखडा बनवण्यासाठी वेळ नसेल तर आपला विकास आराखडा आपणच बनवू. कात्रजच्या हक्काच्या 50 एकर उपलब्ध जागेत आपण सुसज्ज असे क्रीडा संकुल बनवू शकतो, ज्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही खेळांना पूरक सोयी असतील. व्यायामासाठी, धावण्यासाठी, चालण्यासाठी ट्रॅक असेल. स्विमिंग पूल सोबतच खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉलसाठी मैदान आणि बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेनिस यासाठी कोर्ट असेल. ज्यांना जे जुने आणि पारंपरिक खेळ खेळायचे असतील त्यांच्यासाठी खुले मैदान असेल. याचबरोबर बैठ्या खेळांसाठी शेड असलेल्या जागा असतील. सर्व सुविधा असलेल्या या क्रीडा संकुलामध्ये घडणारे खेळाडू कदाचित
उद्या जाऊन खेळांमध्ये गावाचे, राज्याचे, देशाचे नाव उंचावतील